नमस्कार. म्हसवडमधील महिलांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. आज आपण म्हसवड महिला महोत्सव 2026 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. तर म्हसवड नगर परिषदेने एक जबरदस्त घोषणा केली आहे. सादर आहे महिला उद्योजकता आणि आरोग्य महोत्सव 2026. हा एक असा कार्यक्रम आहे जिथे महिलांचं सक्षमीकरण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलं जाणार आहे. पण मग ही घोषणा नक्की आहे तरी काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा कसा आणि कोणाला होणार आहे? चला या महोत्सवाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी हा महोत्सव आहे तरी काय? हे फक्त एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही आहे, तर ही आहे प्रगती करण्याची आणि आरोग्याची काळजी घेण्याची एक मोठी संधी. बघूया ही संधी नेमकी कोणासाठी आहे. तर बघा, जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नगर परिषदेनं महिला व बालविकास योजनेअंतर्गत हा एक खास उपक्रम सुरू केला आहे. इथे व्यवसाय वाढवण्यासाठी एक व्यासपीठ तर मिळेलच, पण त्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष तपासणी शिबिरही असणार आहे. मग यात कोण सहभागी होऊ शकतं? तर म्हसवड नगर परिषदेच्या हद्दीतील प्रत्येक महिलेसाठी ही संधी खुली आहे. आणि हो, जे महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. आता उत्सुकता नक्कीच वाढली असेल की यात सहभागी कसं व्हायचं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत तारखा. चला तर मग आपल्या कॅलेंडरमध्ये या तारखा लगेच नोंदवून घ्या. या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. नोंदणी सुरू होते 27 फेब्रुवारीला आणि ती 2 मार्चला बंद होईल. आणि मुख्य महोत्सव 5, 6 आणि 7 मार्च 2026 या 3 दिवसात होणार आहे. एक तारीख तर अजिबात विसरू नका. 2 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आतच अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. तारखा तर कळल्या, पण नोंदणी करायची कुठे आणि कशी? काळजी करू नका, प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. चला एक एक करून सर्व पायऱ्या समजून घेऊया. नोंदणीसाठी कुठे जायचंय? तर थेट म्हसवड नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात. तिथेच अर्ज मिळतील आणि तो भरून तिथेच सादर करायचा आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त नगर परिषद ऑफिसमध्ये जायचं, अर्ज घ्यायचा आणि 2 मार्चच्या आत तो जमा करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गैरसोय होऊ नये म्हणून कार्यालय खास शनिवार आणि रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना. या महोत्सवात जागा मर्यादित आहेत. अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर स्वीकारले जाणार आहे. याचा अर्थ जे लवकर अर्ज करतील त्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक मजबूत टीम लागते. चला तर मग ह्या उपक्रमामागे जे आहेत त्या टीमची ओळख करून घेऊया. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ पूजा विरकर, उपाध्यक्षा सौ श्रीदेवी पिसे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ दीपाली शिंदे आणि मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांचं खंबीर नेतृत्व लाभलं आहे. या सर्वांच्या पुढाकारानं हा महोत्सव यशस्वी होणार आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे? हा फक्त एक मेळावा नाहीये, ही एक अशी संधी आहे जी पुन्हा पुन्हा मिळत नाही. चला पाहूया का? जरा विचार करा. एकाच ठिकाणी आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी व्यासपीठ मिळतंय आणि त्याच वेळी आरोग्याचीही काळजी घेतली जाते. अशी दुहेरी संधी खरंच खूप मौल्यवान आहे. मग आता प्रश्न एकच उरतो की या संधीचं सोनं करायचं की नाही? अजिबात वेळ घालवू नका. म्हसवड नगर परिषदेच्या या महिला महोत्सवासाठी आजच नोंदणी करा आणि विकासाच्या या प्रवासात सहभागी व्हा.